या लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बद्दल डिस्कस करणार आहोत. ही तुमची टाइम लाईन आहे. इथे पास्ट टेन्स म्हणजे होऊन गेलेल्या घटना आहे. इथे प्रेझेंट टेन्स म्हणजे वेअर वी आर करंटली अँड दिस विल बी अ फ्युचर. नाउ हॅव अ लुक ॲट द डिफरंट सब्जेक्ट्स. प्रत्येक वेळेला मी सांगत आलो की आपल्याला जेव्हा जेव्हा टेन्स स्टडी करायचा येतो त्यावेळेला प्रोबॅबल तयार होणारी जी वाक्यरचना असते ती कुठल्या सब्जेक्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये होते किंवा कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूच्या सब्जेक्ट्स मध्ये तयार होते. सो सी ऑल द प्रोबॅबल सब्जेक्ट्स, पर्सन्स, फर्स्ट ऑफ ऑल सिंग्युलर अँड प्लुरल. सिंग्युलर मीन्स इव्हन तुमचं एकवचन आणि प्लुरल अनेकवचन. फर्स्ट पर्सन मध्ये आय, मी, माय, माइन ही तुमचे सिंग्युलर सब्जेक्ट्स आहेत आणि प्लुरल मध्ये वी, अस, आर. सेकंड पर्सन मध्ये यू आणि युअर. आणि थर्ड पर्सन मध्ये मॅस्क्युलाइन जेंडर मध्ये ही, हिज, हिम आणि फेमिनाइन जेंडर मध्ये सी, हर आणि न्यूट्रल जेंडर मध्ये इट, आय. प्लुरल मध्ये दे यूज केलं जातं. सो वी विल डिस्कस हिअर अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आता पहिल्यांदा आपण होकारार्थी वाक्याची रचना करूया. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, जेव्हा जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट किंवा प्रेझेंट टेन्स आपण स्टडी करतो, प्रेझेंट टेन्स स्टडी करत असताना आपल्याला खूप सगळी सहाय्यकारी क्रियापदं फेस करावी लागतात. त्यामुळे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे हॅव बीन आणि हॅज बीन. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आपले असतात त्या केसमध्ये आपल्याला हॅज बीन यूज करायचे आणि रेस्ट ऑल अदर सब्जेक्ट मध्ये हॅव बीन आपल्याला यूज करायचं. मुख्य क्रियापदाचं वी फोर दॅट मीन्स एमव्ही प्लस आय एन जी ही वाक्यरचना या ठिकाणी लक्षात ठेवायची. सो यू कॅन सी सब्जेक्ट प्लस हॅव बीन और हॅज बीन प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट. नाउ अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस साठी काही एक्झाम्पल्स आहेत. आय हॅव बीन प्लेइंग, वी हॅव बीन प्लेइंग, दे हॅव बीन प्लेइंग. यू कॅन सी ही हॅज बीन प्लेइंग. जेव्हा तुमचे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट येतात ही, सी, इट, त्यावेळेला तुमचं सहाय्यकारी क्रियापद हॅज बीन त्या ठिकाणी ऑटोमॅटिक यूज केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. सो दॅट्स इट. वी विल डिस्कस आहे. वी हॅव निगेटिव्ह सेंटेन्स. आता या ठिकाणी आपण नकारार्थी वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स बद्दल वाक्यरचना पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल सब्जेक्टने वाक्याची रचना सुरुवात होते हॅव बीन आणि हॅज बीन. तर आता हॅज नॉट आणि हॅव नॉट अगोदर यूज करायचं, नंतर बीन. तर नकारार्थी वाक्य या ठिकाणी सब्जेक्टने सुरुवात होतं. मग मी ऑलरेडी सांगितले हॅज नॉट केव्हा यूज करायचं, जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असतात त्यावेळेला हॅज नॉट यूज करायचं आणि हॅव नॉट रेस्ट ऑल अदर सब्जेक्टच्या असोसिएशन्स मध्ये. नाउ दिस इज द एक्झाम्पल फॉर यू. I have not been playing, I haven't been playing. Have not been and haven't been. This will be your haven't, it's a short form, and have not, it's a full form. Or have not's contracted form is haven't. Okay, so he hasn't been dancing. Now you can see. Third person singular subject आले की तुमचं auxiliary verb change होतं. Now we have next that is interrogative sentence. याच क्वेश्चनला WH questions, WH क्वेश्चन्सला नॉन वर्बल किंवा ओपन एंडेड क्वेश्चन्स म्हटलं जातं. WH वर्डने सुरुवात होती, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हॅज किंवा हॅव पैकी घ्यायचे, नंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर बीन घ्यायचे आणि मग वी प्लस आय एन जी किंवा वी फोर आणि मग तुमचं ऑब्जेक्ट आणि एन क्वेश्चन. सो ही वाक्यरचना आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आपल्याला या पद्धतीने स्टडी करता येईल. काही वाक्य बघूया. व्हाय हॅव बीन आय प्लेइंग, देन हाऊ हॅव बीन वी प्लेइंग. सो सी वेअर हॅज बीन सी कुकिंग. जेव्हा तुमचं सब्जेक्टचा पर्सन चेंज होतो त्या पर्सन नुसार तुमचं सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब चेंज झालेलं पाहायला मिळतं. सो दॅट्स ऑल अबाउट WH क्वेश्चन. नाउ मुव्हिंग अहेड इथे बघूया येस नो क्वेश्चन्स. या ठिकाणी आपण बघतोय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना. त्या वाक्यरचनेमध्ये आपण येस नो क्वेश्चन्स पाहत आहोत. येस नो क्वेश्चन्सला क्लोज एंडेड क्वेश्चन्स म्हटलं जातं आणि वर्बल क्वेश्चन्स असं सुद्धा म्हटलं जातं. व्हाय वर्बल, व्हाय क्लोज एंडेड? बिकॉज वी गेट आन्सर ओनली येस नो. And why verbal? Because it begins with auxiliary verbs. We have only 23 auxiliary verbs in an English language. So try and understand it. We have separate lecture for all the auxiliaries. Just explore this lecture. Now have been I playing. Have we. Then we have has been she or has been he. So this is all about yes no question. So keep remember. Thank you.